त्यानंतर आणखी एक मोठी बातमी, केडीएमसी मध्ये शिंदेंना मनसेनं पाठिंबा दिलाय अशी पोस्ट भाजपच्या जिल्हाध्यक्षाची व्हायरल होतीये। भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांची ही फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होतीये। या पोस्टमध्ये योद्धा धारातीर्थी पडलेला दाखवण्यात आलाय। पाठीमध्ये बाण रोवलेलं चित्र आहे। तर केडीएमसीतील जनतेनं याचा संबंध भाजपशी लावू नये अशी देखील या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। नंदू परब यांची ही फेसबुक पोस्ट। आणखी एक मोठी बातमी, शहकाटशाच्या राजकारणामध्ये नीतिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये असं संजय राऊत आज माध्यमांशी बोलताना म्हणाले। कल्याण डोंबिवलीतला प्रकार हा राज ठाकरेंनाही मान्य नाही। राज ठाकरेंची अंतर्गत चर्चा करू, जिथे अस्थिरता असेल तिथे भाजप संदर्भात निर्णय घेऊ, मात्र शिंदेंसोबत जाणार नाही असं संजय राऊत म्हणाले। आलेल्या प्रस्तावांना आम्ही केराची टोपली दाखवतो असं देखील राऊत आज सकाळी म्हणाले। शहकाशाच्या राजकारणामध्ये नीतिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे। कल्याण डोंबिवली जे घडलं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातली त्यांची पक्षाची भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ह्यांना सुद्धा ती भूमिका मान्य नाही, ती पक्षाची भूमिका नाही। त्याच्यावरती आता आम्ही याच्यावरती चर्चा न करता आम्ही अंतर्गत चर्चा करू। तुमच्या पक्षाचे नगरसेवकांनी देखील प्रस्ताव आलेला असल्याचं मीडिया समोर सांगितलेलं आहे। पक्षश्रेष्ठींना भेटही झालेली आहे। त्या संदर्भात नेमका काय प्रस्ताव आलेला आहे आणि काय तुमच्याकडून निर्णय झालेला आहे? नाही, आमच्याकडून काही निर्णय झाला नाही। आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो अनेकदा। भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे आणि स्टेबिलिटी आहे तिथे आम्ही शिंदेबरोबर कदापि जाणार नाही। इतर जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही। आता नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्के या मातोश्रीवरती पोहोचल्यात। सरिता म्हस्के उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले आहेत। मिलिंद नार्वेकर हे देखील सरिता म्हस्केंसोबत मातोश्रीवरती आलेत। सरिता म्हस्के यांनी मध्यरात्री मिलिंद नार्वेकर यांची त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली। ठाकरेंच्या सेनेच्या नगरसेविका सरिता म्हस्के या नॉट रिचेबल होत्या, त्यामुळे काल शिवसेना भवनात बैठकीच्या वेळी आणि कोकण भवनामध्ये गटस्थापनेच्या वेळी देखील त्या गैरहजर होत्या। मुंबईत उद्धव ठाकरेंची एक नगरसेविका फुटल्याचं बोललं जात असताना नॉट रिचेबल असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका सरिता म्हस्के अखेर संपर्कात आल्या। प्रभाग 157 मधून जिंकलेल्या ठाकरे गटाच्या सरिता म्हस्के नॉट रिचेबल झाल्या होत्या। सरिता म्हस्केंनी शिंदे गटाशी जवळीक साधल्याची चर्चा होऊ लागली होती, पण काल मध्यरात्री 2 वाजता सरिता म्हस्केंनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली आणि ठाकरेंच्या सर्वच 65 नगरसेवक ठाकरेंसोबत असल्याचं स्पष्ट झालं। सरिता म्हस्केंनी काल मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली। सरिता म्हस्के रात्री 2 वाजता मिलिंद नार्वेकरांच्या राहत्या घरी दाखल झाल्या। सरिता म्हस्के आणि नार्वेकरांमध्ये काही काळ चर्चा झाली। मुंबईत जिंकलेल्या 65 नगरसेवकांची ठाकरेंनी बैठक बोलावली होती। त्यात 64 नगरसेवक हजर राहिले, मात्र सरिता म्हस्के गैरहजर होत्या। चांदिवलीमधल्या 157 प्रभागातील जागा महायुतीमध्ये भाजपला सुटली, त्यामुळे तिकीट वाटपाच्या दरम्यानच सरिता म्हस्के शिंदे गटातून ठाकरेंकडे आल्या होत्या। निकालानंतर मात्र पुन्हा त्यांची वाटचाल शिंदे गटाकडे सुरू झाल्याची चर्चा प्रभागात